नमस्कार, मी राजेंद्र गरत. नवी मुंबईची नाममुद्रा आंतरराष्ट्रीय जगतात आपल्या कौशल्याने, कुशलतेने, कलेने उंचावणारी जी फार मोजकी लोक आहेत, त्यातलं एक नाव म्हणजे श्री सतीश देशमुख. इल्युजनिस्ट ज्याला म्हणतो, जादूगार. आणि संपूर्ण विश्वाला ज्यांच्या कलेची मोहिनी आहे, ज्यांच्या शोसाठी वेगवेगळ्या देशातील पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती त्यांनी हजेरी लावलेली आहे. जगातील 80 देशात ज्यांची कला सादर झालेली आहे. 28,000हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षित केलेलं आहे. पोलिसांच्या मदतीसाठी, अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी त्यांनी आपलं सहकार्य देऊ केलेलं आहे. रोड सेफ्टीचे ते ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणूनही काम केलेलं आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये त्यांनी या कलेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी व्याख्याने दिलेली आहेत. वेगवेगळ्या खाजगी संस्था, कॉर्पोरेट विश्व यांनीही त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी निमंत्रित केलेलं आहे. असे श्री सतीश देशमुख, माझे मित्र श्री सतीश देशमुख यांची आपण आज आपल्या नवे शहरसाठी मुलाखत घेत आहोत. देशमुखजी, नमस्कार. 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 नमस्कार राजेंद्रजी. राजेंद्र घरत साहेब जे आहेत ते माझे फार फार जुने मित्र आहेत. अगदी कॉलेजच्या काळापासून आज ते आपले नवे शहर या वृत्तपत्राचे, त्यानंतर या वाहिनीचे, या यूट्यूब चॅनलचे उपसंपादक आहेत आणि फार सिनियर रिपोर्टर आहेत. I'm very happy to meet him once again after a long time, and pleasure to give few words to all of you which will be utilized in your life. सतीशजी, मला सांगा, आपण एका कॉलेजमध्ये शिकलो. हो. मुंबई युनिव्हर्सिटीच्या अखत्यारीत येणारं RK तलरेजा कॉलेज, उल्हास. व्हेरी ट्रू. तुम्ही नेतिवली, कल्याण पूर्व या भागात राहिलेला आहात. हो. मीही त्याच भागात वास्तव्य केलेलं आहे. मी तुम्हाला तिथे पाहिलेला आहे एक कलावंत या नात्याने, एक अभिनेता या नात्याने. नाट्यसम्राटचे काही प्रयोग तुम्ही तिथल्या गॅदरिंगमध्ये सादर करायचा. मी इन्स्ट्रुमेंटल म्युझिकसाठी तिथे भाग घ्यायचो. तिथून सुरुवात. आपलं गाव नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातील माळे बुद्रुक. आपण एका पोलीस अधिकाऱ्याचे चिरंजीव, बरोबर? बरोबर. एक पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा BSc होतो, मुंबईला येतो आणि कालांतराने तो जादूगार होतो. 1992 पासून नवी मुंबईच्या CBD नगरीत वास्तव्य करतो आणि आंतरराष्ट्रीय पटलावर त्याची भरपूर ख्याती होते. अनेक प्रयोग होतात. आज तुमचे विद्यार्थी कोणी विमान घेतलंय, कोणी धीरूभाई अंबानीचे फर्स्ट सेक्रेटरी वगैरे झालेले आहेत. ते तुमचं नाव थोडक्यात रोशन केलेलं आहे आणि नवी मुंबईचे नाव रोशन केलेलं आहे. तर असं हे सगळं कसं काय जमून आलं? म्हणजे सुरुवात पोलीस खात्यातल्या परिवाराची आणि जादूकडे प्रस्ताव. नमस्कार. राजेंद्र घरत साहेब माझे फार जुने मित्र आहेत. अगदी कॉलेजच्या काळापासून आम्ही एकत्र शिकलेलो आहोत. RKT कॉलेज आजही मला आठवतं. नाटकात कामं करायचो आम्ही. ते देखील संगीताचा गहन असं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वाजवायचे. अशी आमची त्यावेळी देखील ओळख होती, मैत्री होती आणि सांस्कृतिक क्षेत्राची आम्हाला आवड होती. मुळात तुमच्या विषयाला उत्तर द्यायचं झालं तर असं देईन मी की परफॉर्मिंग आर्ट ज्याला आवड असते तो त्याच क्षेत्रामध्ये त्याने पडलं किंवा त्या क्षेत्रात तो गेला त्याला यश मिळतं. तसं मला त्या क्षेत्रात जास्त यश मिळालं. अदरवाईज वडिलांची इच्छा होती की मी पोलीस अधिकारी व्हावं. तर मी 1977-78ला मी पोलीस भरती झालो होतो, डायरेक्ट हवालदार म्हणून. 1981ला मी PSI म्हणून भरती झालो होतो. परंतु त्या क्षेत्राची आवड इतकी जास्त नव्हती जेवढी या क्षेत्राची होती. त्यामुळे जादू हा विषय मला त्यावेळी असं वाटलं की इतरांपेक्षा वेगळा आहे, काहीतरी त्याच्यामध्ये नाविन्य आहे. त्यातच मी काम करायचं त्यावेळीच ठरवलं. अगदी लहानपणापासून ठरवलं ॲक्च्युली. परंतु शिक्षण पूर्ण केलंच पाहिजे. शिक्षण हे फार महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये, म्हणून ते शिक्षण पूर्ण केलं आणि त्या क्षेत्रामध्ये हळूहळू काम करता 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 कधी मी त्या जगभर गेलो, कधी शो केले, मला कळालं नाही. पण आनंदात सगळे दिवस गेले. आणि आयुष्य हीच एक जादू असते. तुम्ही जर तुम्हाला जे आवडतं ते जर कराल तर तुम्हाला यश नक्की मिळतं. कारण तुम्ही काम करताय असं वाटतच नाही. माझ्या एक ओळखीचे CBIचे डायरेक्टर लेडीज आहेत, त्या महाराष्ट्राच्या CBIच्या प्रमुख आहेत. त्यांनी मला काही दिवसापूर्वी फोन करून सांगितलं की सतीशजी, डू यू नो वाय यू आर हॅपी? तुम्ही का खुश आहात माहिती आहे? म्हटलं नाही. ती म्हणाले की तुम्ही
ज्या क्षेत्रात काम करता ते तुमचं पॅशन आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये आनंद उपभोगता, ते आनंद उपभोगता. बोला. 1 रुपयाचं पुस्तक ज्याने तुम्हाला पुढच्या या जादूची सगळी काळं मुळं सापडले आणि तुम्ही पुढची शिडी घातली, ते पुस्तक. आणि 1972ला आपण 9 वर्षाचे असताना केलेला पहिला प्रयोग. हो, त्याची ती हा, ती मजा, अशा जुळून आल्या गोष्टी तर आमच्या आपल्याला ती मजा एकदम फॅन्टॅस्टिक आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी लहानपणी जादू कुठे शिकावी, कोण शिकवणार जादू, हे काही आपल्याला माहीत नसतं. आणि अचानक मग एक दिवस असं एका उकिरड्यावर, आपण मराठी उकिरडाच म्हणतो, उकिरड्यावर लघवीला गेलो. तिथे मला एक पुस्तक दिसलं, जादूचे 10 प्रयोग. शुद्ध मराठी पुस्तक होतं, त्यात जादूचे 10 प्रयोग होते. ते पुस्तक मी वाचलं. अत्यंत घाणेरड्या अवस्थेत ते पुस्तक होतं. त्या पुस्तकाला वास येत होता अक्षरशः, कारण ते उकिरड्यानं उचललेलं होतं. परंतु त्यात जे कंटेंट होतं ते कंटेंट अमूल्य होतं. ते 10 प्रयोग मी शिकलो. आणि त्यातला एक प्रयोग असा होता की तुमच्या हातात 1 रुपयाची नोट घडी करून ठेवायची, तुमचा हात बंद करायला लावायचा. बघा किती अप्रतिम प्रयोग आहे. आणि तो प्रयोग, ती नोट तुमची गायब होते आणि ती कुणाच्याही खिशात निघते. ते ऐकायला किती सुंदर वाटतं, पण ते करायला खूप सोपं होतं. तर मी आमच्या शाळेत, आमचे मुख्याध्यापक होते भट सर, नाशिकला श्रीराम विद्यालय पंचवटी या शाळेत मी शिकलो. तर तिथे ते सरांना गेलो आणि सरांना म्हटलं की सर, मला जादूचे प्रयोग येतात करायला. तर ते म्हणाले की किती प्रयोग तुला येतात? तर म्हटलं 10 प्रयोग येतात. ते म्हणाले की 1 करून दाखव. आणि म्हटलं द्या सर तुमचा 1 रुपया. त्यांचा 1 रुपया घेतला हातातून, घडी करून 1 रुपयाची मोठी नोट होती, ती घडी करून त्याच्या हातात ठेवली. आणि म्हटलं मी फक्त चुटकी वाजवतो, तुमची नोट गायब होते. त्याची नोट गायब झाली. आणि ती विधातेच नावाचे दुसरे सर होते, त्यांच्या ती खिशात काढली. त्या दिवसापासून मी जादूगार म्हणून फेमस झालो. हे झालं पुस्तकावरून केलेली जादू. पण जादू शिकण्यासाठी काही विद्यापीठ असतं, काही कोर्स असतं, काही अभ्यासक्रम असतं, असा काय प्रकार असतो का? तसं काही तुम्ही कोणाचं मार्गदर्शन, तुमचे कोणी गुरु, गंडा बांधवाय, त्याची तुम्ही शागिर्दी? नाही, नंतर मग त्या विषयाची आवड वाढत गेली. आणि मग जो कोणी जादूगार असेल शहरामध्ये, शाळेत किंवा थिएटरमध्ये, त्यांचे शो जाऊन बघायचे. आणि ते ऑब्झर्व केल्यानंतर त्याच्यात काय गुपित असेल, काय कसं केलं असेल, लॉजिकली ते कसं शक्य आहे याचा विचार करायचा. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की जादूतून मला काय मिळालं, तर जादूतून मला विचार करण्याची शक्ती मिळाली, विचार क्षमता मिळाली. एखादी गोष्ट अशक्य असेल की जर हे लोक शक्य करून दाखवतात, तर त्याच्याकडे काहीतरी असेल ना. एक तर शास्त्र असेल, किंवा ट्रिक्स असतील, किंवा काही मेथड असतील, किंवा काही टेक्निक्स असं काहीतरी असेल ना. ते तुम्ही त्याच्या मागे धावता आणि ते शोधून काढता. आणि त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की विचारांना चालना मिळते. जसं प्रश्न अनेकांना असतात, जादू ही कला की विज्ञान? जसं ज्योतिष हे शास्त्र की तोताण, याच्यावर शाही कागदाचे असंख्य कारखानदार जगतील, बरोबर, अनेक वाक्यांचे वादविवाद, विदंडवाद होतील. तर तुम्हाला जर मी असा प्रश्न केला की जादू ही कला की विज्ञान, की केवळ मनोरंजनाचं एक सादरीकरणाचं, प्रस्तुतीकरणाचं 4 घटकात करमणुकीचं साधन, काय सांगाल? मी असं उत्तर दिले यावर की जादू ही ओरिजिनल कला आहेच, 100% कला आहे. पण ते शास्त्र देखील आहे. बरं. त्याचं कारण असं आहे की हजारो केमिकल मॅजिक्स माझ्याकडे आहेत, जे मी तुमच्यासमोर परफॉर्म करू शकतो. माझ्याकडे अनेक आलेले विद्यार्थी बाबा झालेले आहेत, गॉडमॅन झालेले आहेत, आणि मठाधीश झालेले आहेत. ते केमिकल प्रयोग ते करतात, माझ्याकडे शिकून जातात, नंतर ते प्रयोग करतात. त्यानंतर फिजिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, विज्ञानावर आधारित कला असं म्हणूया. हो, विज्ञानावर आधारित ओरिजिनल. त्याच्यामध्ये विज्ञान किंवा विज्ञानाच्याही पलीकडे जाऊ अशा गोष्टी की ज्या सर्वसामान्य माणसाच्या मनाला कळतच नाही, अशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात. जादूमध्ये व्यक्तिमत्व विकास, व्यक्तिमत्व, संभाषण चातुर्य, टायमिंग, ज्याला समय सूचकता किंवा प्रसंगावधान म्हणतो, करेक्ट, या साऱ्याचा तुम्हाला किती उपयोग होतो? आणि त्याला जोडून एक प्रश्न, जादूगार सतीश देशमुख 1959चा जन्म, आज वय वर्ष 62. बरोबर. तर हे सगळं हे टिकवण्यासाठी, अबाधित ठेवण्यासाठी या जादूचा काय उपयोग झाला? ऑफकोर्स सांगा आमच्या वाचकांना. तुमचं जे आयुष्य असतं ना, हे आयुष्य इतकं सुंदर असतं, फक्त तुमच्याकडे ती जगण्याची कला असली पाहिजे, ती मेथड तुम्हाला माहीत पाहिजे. टायमिंग, आपण टायमिंग समय सूचकता. नाही, जादूमध्ये आम्ही त्या टायमिंगच म्हणतो. टायमिंग असं त्या वेळेत ते नाही घडलं ते जादू वाटत नाही.
फर्स्टली तुमची जादू. तर जादूमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमचं व्यक्तिमत्व, म्हणजे पर्सनॅलिटी. दुसरा भाग असतो फ्लेअर. फ्लेअर म्हणजे तुमचे जे बोलण्याची पद्धत असते कर्तृत्व कशी ते फ्लेअर, संभाषण कला असते. त्यानंतर तुमच्यामध्ये तुमची बॉडी लँग्वेज फार महत्त्वाची असते. तुमची शरीराची भाषा 70% बोलते. तुम्ही तोंडाला फक्त 30% बोलता, तर 70% तुमची शरीराची भाषा बोलते. उदाहरणार्थ मी तुमच्याशी जेव्हा बोलतोय तेव्हा माझ्या हाताच्या ज्या मूव्ज होत आहेत त्या मूव्ज तुमच्याशी जास्त बोलत आहेत माझ्यापेक्षा. तर ते एक असतं. त्याच्यानंतर मॅनेजमेंट. मॅनेजमेंट तुम्हाला माहीत असलं पाहिजे की काय, कुठली वस्तू कुठून कधी उचलायची आणि कधी ती लपवायची आणि कधी ती प्रोड्यूस करायची, रिअपेअर करायची किंवा व्हॅनिश करायची. ह्या सगळ्या गोष्टीला टायमिंगच महत्त्वाचा आहे. आणि तुमच्या प्रश्नावरच महत्त्वाचं की माझं वय 62 आहे आणि आता तरी देखील मी 62 वाटत नाही. त्याचं कारण आहे स्ट्रेस फ्री लाईफ, आनंदाने जगण्याची कला. थोडक्यात एखाद्या कुठल्याही कलेमध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हॉल्व्ह होता, त्याच्यामध्ये स्वतःला ओतून देता, तर तुमच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची रसायन क्रिया घडते आणि तुम्हाला असं वाटतच नाही की मी म्हातारा झालो आहे, वयस्कर झालो आहे. माझ्या आयुष्यात मी असे काही माणसं बघितलेली आहेत, असे काही कलाकार बघितलेले आहेत की वयाच्या 95 वर्षापर्यंत ते परफॉर्म करत होते, रंगमंचावर वारले, रंगमंचावर ते प्राण सोडला आणि त्याच्यामध्ये महान व्यक्तिमत्व आहेत आणि इतकी मोठी मोठी नावं आहेत. मला तो प्रश्न त्यावेळी पडायचा आणि आज मला त्याचं उत्तर आज मिळतंय की नाही, ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. आणि म्हणून आर्ट थेरपीचा वापर मी पेशंट्स नीट करण्याकरता देखील करतो. जादूचा वापर मी आर्ट थेरपी म्हणून पण करतो. याला जोडून मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण अनेक गोष्टी सादर करतो स्टेजवर, जाहीर समारंभात, कार्यक्रमात. कधी कधी तुमच्या एका मुलाखतीत मी पाहिलंय काहीतरी चुकलंय, काहीतरी बसलंय, पण तुम्ही इतक्या खुबीने ते सावरून गेलं ही जादूची मजा असते की ही समोरच्या वाटो हा जादूचाच भाग होता. जादूमध्ये बेसिकली सांगायचंच नसतं की काय घडणार आहे. लोकांना माहीतच नसतं की आता काय घडणार आहे. त्याच्यामुळे तुमचा प्रयोग जरी फसला तरी ती क्लायमॅक्स तुम्ही दुसरा देताय. समजा उदाहरणार्थ तुम्ही 2 कबूतर काढणार होता, एक कबूतर अटकलंय तुमचं. ऑडियन्सला काही फरक पडत नाही. ऑडियन्सला माहित नसतं की तुम्ही 2 काढणार आहात की 1 काढणार आहात की 4 काढणार आहात. पण तुम्ही जेव्हा 1 कबूतर काढता तेव्हा लोक काय वाजवतात, दुसरं नाही निघालं तर पुढच्या प्रयोगाकडे जा, पुढचा आयटम सादर करा. माझा पुढचा प्रश्न असा असेल की जादू कलेचा उगम आणि जादू कलेचा विस्तार, जादू कलेला सर्वाधिक प्रेक्षक वर्ग लागणं, हे भारतात जास्त शक्य झाले की परदेशात शक्य झालं? तर आज मी त्याला याला हा प्रश्न विचारायचं कारण असं की मोबाईल आला, स्मार्टफोन आला, मालिका आल्या, घरलो दुनिया मोठीने सगळं नसल्या जागी मिळायला लागलं. त्यामुळे सर्कस नामशेष झाली, ऑर्केस्ट्रा बाद होत चाललेले आहे. त्याच्याबरोबरीने जादू कला जी एकांतात करण्याचा हा कार्यक्रम नाही आहे, त्यासाठी तुम्हाला प्रेक्षकांची गरज. तर हे सगळं कमी कमी होत चाललेलं आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जादू कलेला भवितव्य काय, असा मी प्रश्न केला तर काय सांग? मुळात आपला एक गैरसमज मी आधी दूर करतो की आता तरुण पिढी जी आहे ती जादूकडे वळत नाही. माझ्या माहितीत पूर्ण मुंबईत फक्त 5,000 जादूगार आहेत. तुम्हाला माहिती आहे का? 5,000 जादूगार आहेत. आणि प्रत्येक जादूगार हा नुसत्या बर्थडे पार्टीवर, एक बर्थडे पार्टी आम्ही ज्या बर्थडे पार्टीमध्ये मॅजिशियन असतात ते तुम्हाला 30 मिनिटाचा शो दाखवतात. प्रत्येक जण महिन्याला 3-3 लाख रुपये कमवतो. 3 लाख रुपये आहे, पोटेन्शियल आहे. येस. आणि जगामध्ये म्हणाल तर हा इतका मोठा अभ्यास आहे की अनेक प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत, अनेक प्रकारचे ट्रेनर्स उपलब्ध आहेत, अनेक प्रकारचे प्रशिक्षक त्याच्यामध्ये इतके वेगवेगळ्या विषयाचे प्रशिक्षक आहेत. उदाहरणार्थ बॉडी लोडिंगचं प्रशिक्षक वेगळं आहे. त्याच्यानंतर तुमचा इल्युजन्स, मोठे मोठे इल्युजन्स डिझाईन कसे करायचे, मॅन्युफॅक्चर कसे करायचे, परफॉर्म कसे करायचे, याचे ट्रेनर्स वेगळे आहेत. खूप मोठा स्कोप आहे. आणि माझ्या माहितीत आजही मुंबईमध्ये असे जादूगार आहेत की जे हायली क्वालिफाईड आहेत, ज्यांनी MBA केलेले आहे, डॉक्टर झालेले आहेत, परंतु त्यांचा तो व्यवसाय नीट चालत नाही, परंतु जादू नीट चालते. अच्छा, आणि जास्त पैसे कमवतात आणि त्यांचा प्रोफेशन हाच आहे, फक्त नावाला ते डॉक्टर्स आहेत. पुढचा प्रश्न माझा असा असेल
रेकी, हं, हिप्नॉटिझम, हं, इल्युजन, हं, हात चलाखी, हं. नजरबंदी, बरं. ही सगळी भावंड आहेत की हे प्रत्येकाला वेगळी आहे. प्रत्येकाला वेगळी आहे. पण त्याचा प्रत्येकाचं सगळ्याचा संबंध जादूशी आहे. नाही. रेकी वेगळी, प्रत्येकाला illusion वेगळी आहे. प्रत्येकाला प्रत्येकाला. आता मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला हिप्नॉटिझमचा प्रयोग दाखवतो आत्ता. हं. बरोबर. तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये तुम्ही जादूत कसं तो हिप्नॉटिझम जादूमध्ये कशी इन्व्हॉल्व केली सामील कसा केला? ते माझं स्किल आहे. ते स्किल माझं आहे. आता तुमच्या मनाचं मन इतकं मोठं असतं माणसाचं की त्या मनातून तुम्ही काहीही चमत्कार घडवू शकता. उदाहरणार्थ माझ्याकडे तुमच्याकडे तुमच्या मनात जे काही चाललेलं आहे किंवा तुम्ही जे तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो प्रश्न कम्प्लिटली चेंज करण्याचं पण सामर्थ्य आहे. हो. इतकंच नव्हे तर तुम्हाला एखादी गोष्ट येत असेल ती तुम्हाला येत नाही असं देखील तुमचं माइंड मी कन्व्हर्ट करू शकतो. दाखवू का तुम्हाला देऊन दाखवू का? दाखवा ना, बरं वाटेल आमच्या माझ्याकडे प्रेक्षकांना बरं वाटेल. माझ्याकडे एक दोन पेपर्स आहेत. हां. साधी कागद आहे. हो. साधी कागद आहे. 4 पीस त्याचे करून ठेवले. 4 पीस. बरोबर. हा साधा कागद आहे. प्लास्टिक कोटेड आहे. हा कुठलाही कागद तुम्ही कुठलाही कागद घेतला आणि जस्ट असा पकडला आणि 2 तुकडे केले तर ह्यात याचे 2 तुकडे होणार. तुम्ही फाडल्याने 2 तुकडे होणार की नाही? हो ना. अगदी हा समोरचा कॅमेराचा जो हँडल करतो तो 2 तुकडे करू शकतो. हे बघा, एक कागद घेतला, बाकीचे कागद खाली ठेवले आणि जस्ट पेपर घेतला आणि 2 तुकडे केले. तुम्ही म्हणाल की ठीक आहे, परत 2 तुकडे केले. 2 तुकडे केले. 2 तुकडे केले. कुठलाही पेपर घ्या, स्पेशल पेपर नाही. बरोबर. परंतु आता मी तुमच्या मनात असं टाकतो, तुम्ही हा कागद फाडू शकणार नाही. तुम्ही हा कागद फाडू शकणार नाही असं एकदा बोलतो, दोनदा बोलतो, तीनदा बोलतो. परंतु तुमच्या मनानं ठरवलं की खरंच मला तो कागद फाडता येणार नाही असं तुमच्या मनात ठरवलं असं तुम्हाला वाटत असेल. बरोबर. घ्या फाडा. मी माझ्या हातात एक घेतो, तुमच्या हातात एक घेतो. ठेवा. फाडा बरं. प्रेक्षक कागद फाटत नाहीये, सगळी ताकद लावतोय. आडवा करा. आडवा करा. फाडा बरं. हे बघा. थोडासाच फाटला, फाटत नाहीये. त्याचं कारण तुमच्या मनानं ठरवलं की हा प्लास्टिक पेपर आहे, आम्हाला फाडता येणार नाही. हे तुमच्या मनानं ठरवलं. याच्यामध्ये ट्रिक नाही, काय नाही, काय नाही. जस्ट माइंड इतकं पॉवरफुल असतं की तुमच्या मनाने ठरवलं ते तुम्ही करता. तर याचा इतका मोठा इम्पॅक्ट असतो. तुम्ही फक्त हिप्नॉटिझम, मेस्मरिझम, टेलिपॅथी, टेलिकायनेसिस, रेकी ह्या सगळ्यांचं नाव घेतलं. प्रत्येक कला अत्यंत ब्युटिफुल असते. तिचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समध्ये कसा करता त्याच्यावर तुमचं यश अवलंबून असतं. लोकांना कळतं, त्याने काय केलं ते कळतं. परंतु आपण जेव्हा त्यांना स्टेजवर बोलवतो तेव्हा सांगतो की हे तुम्ही नाही करू शकत, तर त्याला तो आधी ठरवतो की मला नाही येणार, मला करता येणार. पण ऍक्च्युली तो त्याच्या लायक असतो किंवा तो हे पण. आता हाच कागद मी तुमच्या हातात दिला, हाच कागद, आणि मी सांगितलं की फाडणार म्हणजे फाडणार, त्याचे 8 तुकडे करणार, तुम्ही करू शकता. त्याचं कारण माइंड इज सो पॉवरफुल. या गोष्टीवर बोलताना मला एक गोष्ट आठवली. मनात नावाचं एक पुस्तक आहे, आठवणीनं वाचा. अच्युत गोडबोलेंचं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मला कळालं की मनात पुस्तक वाचल्यानंतर मी लोकांवर मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करू शकतो, एक जादूगार म्हणून नव्हे. आणि मी असे अनेक केसेस हँडल केले आहेत. अनेक केसेस आहेत. पोलीस क्राईम डिटेक्शन केलेलं आहे. त्यानंतर जे कबूल होत नाही गुन्हेगार त्यांच्याकडे कबूल करून घेतलेलं आहे. एक मुलगी चोऱ्या करायची, टेडेक्सच्या माझ्या व्याख्यानामध्ये मी दिलेलं आहे की चोऱ्या करायची मावशीच्या घरात, मामाच्या घरात. चोऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या नाही, 70-80 हजार ती उडवायची पबमध्ये. आणि मी सांगायची मी चोरी केलीच नाही. तिला मी या प्रयोगातर्फे तिच्या मनातून सगळं काढलेलं आहे आणि आता ती अमेरिकेत एका टॉप कंपनीची CEO आहे. मला दरवर्षी गिफ्ट पाठवते. तर याला धरून माझा प्रश्न असेल की पोलीस आयुक्तालय तुमची मदत घेतात की काही गुन्ह्यांची उकल करणं त्यांना कठीण होतं, काही तरबेज आणि अगदी बुडलेले जे गुन्हेगार असतात ते नाकास्तूर लागू देत नाही, त्याच्या मनाचा उगम लागत नाही आणि ते गुन्हे कबूल करत नाही. तर त्यांच्याकडून तुम्ही हे गुन्हे कबूल करण्याच्या बाबतीत तुम्ही पोलिसांना मदत करता. काय असतं, 3rd डिग्री दिली, तुम्ही त्याला मारलं, मारझोड केली, तर तुम्ही त्यांना निगेटिव्हिटीकडे घेऊन जाता ॲक्च्युअली. आणि त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत त्यांना असं वाटतं की आणखी 2 खून करेल मी, परंतु याच्याकडे मी कबूल होणार नाही. परंतु तेच जर तुम्ही त्याच्या मनात आत डीप जाऊन
त्याच्या इमोशनला हात घातला आणि ते सगळं मटेरियल जर बाहेर काढलं तर तुमच्याकडे तो भराभरा कबूल करतो, खोकल्यासारखं तो कबूल करतो. त्याचं कारण असं आहे की मी त्याच्या मनाचा ठाव घेतो. त्याच्यामध्ये आम्ही मेंटलिझम नावाची कला आहे. मेंटलिझम म्हणजे माइंड रीडर थोडक्यात. तो मेंटलिस्ट काय करतो की तुमच्या मनातले विचार ओळखतो. त्याच्यानंतर तुमच्या मनात कुठला आकडा आहे तो सांगतो, तुमच्या मनात तुमचा आवडता रंग सांगतो, तुमच्या आवडत्या एखाद्या व्यक्तीचं नाव सांगतो, तुमचं फर्स्ट लव देखील सांगतो, तुमचं फर्स्ट क्रश आहे ते देखील तो सांगतो. तर तुम्ही वेडे होता अक्षरशः. तुम्हाला असं वाटतं अरे बाय गॉड हे कसं शक्य आहे. आणि मग हळूच तुम्ही तुमचं मन ओपन करता. तर गुन्हेगारांचं एक्झॅक्टली असंच असतं. गुन्हेगारांना थर्ड डिग्री देण्यापेक्षा मी त्यांच्या मनात घुसून ती माहिती बाहेर काढतो आणि त्यांना सांगतो की आता तुला वाचण्याचे फक्त 2 प्रकार आहेत किंवा हा एक उपाय आहे. या उपायावर तुझं गेलास तर तुला माफीचं साक्षीदार बनता येईल. असे अनेक प्रकारचे गुन्हे जे आहेत ते कबूल करण्याकरता पोलिसांनी माझी मदत घेतली. मुंबई पोलीस, पुणे पोलीस, न्यूयॉर्कपर्यंत काय सांगतो? हो, न्यूयॉर्कची घटना सांगतो. न्यूयॉर्कला मी कार्निवल क्रूज लाईनवर परफॉर्म करत होतो. जगातलं सगळ्यात मोठं क्रूज लाईन आहे. 5,000 त्याच्यामध्ये गेस्ट असतात आणि 5,000 त्याचे क्रू मेंबर असतात. तिथे एक बाई रडताना मला दिसली. 9व्या डेकवर 9th डेकवर ती तिथे स्विमिंग पूल असतो. तिथे ती रडताना दिसली. तिने विचारलं काय झालं. तर तिने सांगितलं की मी आयुष्यभर जी काही पुंजी जमवली होती काही $1,000 ते $1,000 माझे काही $1,000 फक्त हजारो डॉलर्स ते मी एका माझ्या बॅगमध्ये ठेवले होते. आणि माझं क्रेडिट कार्ड पण होतं आणि माझा पासपोर्ट पण होता, माझे सगळे डॉक्युमेंट्स होते. परंतु बरोबर माझे पैसे असलेली बॅग एअरपोर्टला चोरी झाली. त्यानंतर मी तिला सांगितलं की पोलीस कंप्लेंट केली का. तिने हो केली. सगळीकडे हीच मेथड आहे की तुमच्याकडे काही चोरी झाली तर पोलिसांकडे जातात तुम्ही. तर अमेरिकेचे पोलीस काय किंवा इथले पोलीस काय सगळं सारखंच असतं. तर त्यांना मी विचारलं. त्यांना म्हटलं की तुम्ही कॅमेरे लावलेले असतील एअरपोर्टवर, काहीतरी व्यवस्था असेल तुमच्याकडे. तर ते म्हणलं नेमकी तोच कॅमेरा त्यांचा तो बिघडलेला होता. तिचं बॅग. मी फक्त एक ईमेल पाठवला पोलीस डिपार्टमेंटला की आय एम इंटरनॅशनल एंटरटेनर, ट्रेनर, मेंटलिस्ट अँड फेमस इल्युजनिस्ट फ्रॉम इंडिया अँड I don't think this should happen in your country. It's a question of your image. So if you are not going to go into detail of this case, I shall have a press conference on the Carnival ship line. तुमचा विश्वास बसणार नाही. त्या एका मेलला त्यांच्या मनावर एवढा परिणाम झाला. ती एक प्रकारची धमकीच होती. धमकीच होती. पण त्या मेलचा देखील परिणाम होता. त्या मेल लिहिण्याची पद्धत माझी अशी होती की बाबा मी एक विख्यात माणूस आहे, माझ्यापर्यंत हे प्रकरण आलेलं आहे, परंतु तुम्ही ते सॉल्व्ह केलेलं नाही. आणि मग मी त्यांना हे देखील सांगितलं की मी यासाठी अशा प्रकारचे कला देखील वापरतो. त्यांनी मला बोलून घेतलं. त्यांनी सांगितलं आमच्याकडे 2 आरोपी आहेत. त्या 2 आरोपीपैकी एक्झॅक्टली कोण आहे तुम्ही सांगू शकाल का. त्यांना माहित होतं. पण त्यांनी माझी परीक्षा घेतली. त्यांनी सांगितलं या दोघांपैकी कोण आहे ते तुम्ही सांगा. तर देन आय विल बिलीव्ह यू. अँड सिन्स दॅट डे दे इन्व्हाइट मी व्हेनेवर पॉसिबल. हा एक सन्मानच वाटला पाहिजे. अंडा सेलमध्ये जाऊन राहून आलो मी. एका केसमध्ये मी अंडा सेलमध्ये राहून आलो आणि त्या गुन्हेगाराकडून सगळी माहिती घेतलेली आहे. परंतु कॅमेरा समोर सांगायला हरकत नाही. हे ऑफिशियल नाही आहे. हे सगळं ऑफिशियल. कारण आपल्या कायद्यामध्ये अशा प्रकारचं मनावर भीती दाखवून किंवा मनावर जादू करून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्याची कबुली करून घेऊ शकत नाही. हा आपला कायदा म्हणतो. म्हणून आम्ही जे काय काम करतो फक्त मदत म्हणून करतो. लक्षात घ्या. बरोबर. एक पोलिसांना सहकार्य क्लू देण्याचा. आणि म्हणून त्याची जास्त प्रसिद्धी आम्ही करू शकत नाही. बरोबर. असं आजपर्यंत तुम्ही केलेल्या प्रयोगांची संख्या किती असेल? किती देश झाले असे? आता वयाच्या 7व्या वर्षी पहिला शो केला. बरोबर. त्याच्यानंतर आज माझं वय 62 आहे. म्हणजे 50 पूर्ण झालेली आहे. आता आपण 50 वर्षाच्या. हो नाही जादूची कामाची वयाची 50 नाही. नाही. जादूची 50 पूर्ण झालेली. आता आपण पुढच्या वर्षी 50 साजरी करतोय अधिकृतरित्या. कारण लॉकडाऊनमुळे आपण थांबलेलो आहोत. तर आयुष्याची 50 वर्ष एका क्षेत्रामध्ये जेव्हा आपण खर्च करता तेव्हा ते आनंद वेगळा असतो. त्याची अचिव्हमेंट पण खूप मोठी असते. स्वतःलाच आपल्याला आनंद वाटतो की अरे आपण फक्त एकच क्षेत्र पकडलं आणि त्याच क्षेत्रामध्ये यश मिळवलं आणि कुठेही आपल्याला अडचण पॉईंट नॉट वन अडचण नाही आली. फायनान्शियल अडचण नाही आली, मानसिक अडचण नाही आली, शारीरिक अडचण नाही आली, कुठला रोग नाही, कुठल्या प्रकारचं प्रॉब्लेम्स नाहीत, कुठल्या प्रकारचे उसने पैसे मागायची वेळ आली नाही. हे जगताना कळतं की मग आपण यशस्वी आहोत की नाही याचं उत्तर आपल्यालाच मिळतं. आपण असे बसलो की तुम्ही असे उभे आहात आणि कुठल्याही आधाराविना एक बाई अशी आडवी आहे समोर. तो प्रकार करता. ऐका, तो प्रकार करता. इथल्या एका खांबाजवळ एक बाई उभी आहे. तुम्ही त्याच्यात कपडा टाकता. ती बाई तिकडे कुठेतरी 10-12 फुटावरच्या कुठेतरी भलतीकडे निघते. बरोबर. हे प्रकार करता. कापणे, 2 भाग करणे,
पुन्हा एकत्रितपणे काय सगळं म्हणजे सर्वसामान्य माणसाला पटेल असं रुचेल असं उत्तर द्या जरा. याला आमच्या भाषेमध्ये आम्ही भ्रम म्हणतो. भ्रम म्हणजे इंग्लिशमध्ये आपण इल्युजन म्हणतो. तर इल्युजनमध्ये अनेक प्रकार आहेत. बरं. इल्युजनमध्ये पहिला प्रकार आहे ऑप्टिकल इल्युजन म्हणजे दृष्टी. दुसरा प्रकार जो आहे त्याला म्हणूया आपण मॅकॅनिकल इल्युजन, तांत्रिक. सगळं काही मशिनरीज असतात, इंजिनिअरिंग असते. आमचा इंजिनियर येतो, ती ड्रॉइंग काढतो, ती डिझाईन तयार करतो, ते मॅन्युफॅक्चर करतो, ते परफॉर्म करतो. तुमच्या सर्वसामान्य डोळ्याला दिसतच नाही की सपोर्ट कुठे आहे. मुलगी हवेत अदंतरी असते. हो. दॅट इज कॉल्ड. मग त्या इल्युजनचं नाव काय तर लेव्हिटेशन. म्हणजे आम्ही त्याला अधांतरी, अगदी साधी काडीपासून तर अगदी पूर्ण काळ हवेत अदांतरी करण्यापर्यंत, हवेत फ्लोट करण्यापर्यंत. तर इल्युजनमध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. इल्युजनमध्ये सुद्धा हे बघा, तुम्ही म्हणालात की कट करतात तर दॅट इज कटिंग इल्युजन. तुम्ही सांगितलं की इथून गायब होतात तिकडे येतात, दॅट इज कॉल्ड प्रोड्युसिंग अँड व्हॅनिशिंग. रिअपिअर करणे, एखादी गोष्ट इकडनं गायब करणे, तिकडे प्रोड्यूस करणे, रिअपिअर करणे. लेव्हिटेट करणे, लेव्हिटेटमध्ये रायझिंग प्रकार असतो. रायझिंग म्हणजे हळूहळू ती बॉडीवर येते, फ्लोट होते आणि रोटेट होते, स्वतःच्या बॉडीला रोटेट होते. 360 डिग्रीमध्ये रोटेट होते. दॅट इज कॉल्ड रोटेटिंग. नॉट ओनली हॉरिझॉन्टल रोटेटिंग, दिस रोटेटिंग ऑल्सो. Vertical also. Anything is possible in illusion. You can create any damn illusion if you know the knowledge of physics. ते झालं एखाद्या मुलीचं, एखाद्या व्यक्तीचं किंवा तुमच्या स्टेज पुरतं. तुम्ही तर गेटवे ऑफ इंडिया काय करा निघाला. That is optical illusion again. एवढं मोठं Oh yes. I was the first magician in the country who had declared on BBC that I can make the gateway of India disappear. तेच म्हणतोय. Believe me, David did the Statue of Liberty disappear in New York and got $32 million against TV rights. Optical illusion. मग ते कसं केलं, काय केलं त्याचा तुम्ही अभ्यास करा, तर मी तुम्हाला शिकवेल. हे सगळं होताना तुम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान लाभले. अनेक संस्थांनी गौरव केला तुमचा. तुम्हाला प्रशस्ती पत्रक दिले असतील, पत्रक मेडल दिले असतील. यात तुम्हाला सर्वात जास्त आनंद देणारा सन्मान सोहळा, कौतुक सोहळा कुठला? तो 10 आउटस्टँडिंग यंग पर्सन्स ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड मिळाला मला जपानमध्ये नॉमिनेशन. किती सालचा आहे? 96. 1995ला मला 10 आउटस्टँडिंग यंग इंडियन्स अवॉर्ड मिळालं. त्याच्यामध्ये पी.टी. उषा, सुनील गावस्कर, गीत शेट्टी, पंकज दास, मल्लिका साराभाई, डॉक्टर युसुफ मर्चंट, ते अवॉर्ड होतं. आणि नंतर मग ह्याच 10 भारतीय लोकांना इंटरनॅशनल आउटस्टँडिंग यंग पीपल ऑफ द वर्ल्ड, जागतिक स्तरावर, त्याच्यात जॅकी चेन, स्टेफी गाफ असे नॉमिनेट होते. आणि त्या पुरस्काराच्या वेळी मला असं वाटलं की माझ्या आयुष्यात मी काहीतरी चांगलं काम केलेलं असेल. कारण जादूचे प्रयोग करणं मला कधीही फार काही जास्त इंटरेस्टिंग वाटले नाही. परंतु जादूचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करणं यात मला जास्त इंटरेस्ट वाटला. मग मी तो प्रोजेक्ट सुरू केला, मॅजिक वर्कशॉप. त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी तयार केले. आजही मी ट्रेनिंग देतोच आहे लिफ्टसाठी. त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी गिनीज बुकला रेकॉर्ड झाले, लिम्का बुकला रेकॉर्ड झाले. त्याच्यानंतर मला स्वतःला असं कधी वाटलं नाही की मी कुठे कमी पडतोय. गेले काही महिने आपण करोनाचा मुकाबला करत आहोत. चीनमधून हा रोग सुरू झाला. इटली, इंग्लंड, अमेरिका, ब्राझील, भारत आणि अशा अनेक देशांना त्याने ग्रासला. अनेक जीव आपले तुंबले. अनेकांनी आपला कायमचा निवड घेतला. आपल्या सर्व हालचालींवर या रोगाने बंधनं घातली. या काळामध्ये बट नॅचरल आपल्याही शिष्यवर्ग असेल, आपले विद्यार्थी वर्ग असतील, आपले क्लास चालू असतील, आपलं सादरीकरण असेल, त्यालाही काही मर्यादा नसेल. या सगळ्या काळात शेवटचा प्रश्न आहे, या सगळ्या काळामध्ये लोकांनी स्वतःला कसं सावरावं, काय काळजी घ्यावी, सरकारचं किंवा आणखी मध्यवर्ती यंत्रणांचं जी काही आव्हानं असतील, जे काही निर्णय असतील त्यांना रिॲक्ट करावं, याबद्दल तुम्ही काय आमच्या भविष्याच्या वाचकांना काय सांगाल का? मला आठवतं की मी जेव्हा मार्च 2019 ज्यावेळी हा लॉकडाऊन लागला, त्याचवेळी मला अमेरिकेचे काही मित्र आहेत, त्यांनी फोन करून सांगितलं की नेक्स्ट 2 years यू हॅव टू टेक द रेस्ट. यू हॅव टू येस यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट देर विल बी नो बिझनेस इन द होल वर्ल्ड. कुठेही जगात आता बिझनेस असणार आहे, कुठली इंडस्ट्री असो, ऑटो इंडस्ट्री असो, ही इंडस्ट्री असो, ती इंडस्ट्री असो, तुम्हाला आता रिसेशन बघायला मिळणार आहे. नॉट ओनली दॅट बट थिएटर्स विल बी क्लोज्ड, पब्लिक मीटिंग्स विल बी क्लोज्ड, everything will be closed. You have to stay at home.
असं मला त्यावेळी सांगितलं होतं. त्याच वेळी मनाची तयारी तुमची झाली पाहिजे ही माझी मनाची तयारी केली होती मी. परंतु नशिबाचा मला साथ अशी मिळाली की माझे ऑनलाईन क्लासेस चालू होते. त्याच्यामुळे माझे सेंट्रल गव्हर्नमेंटनं पेमेंट येत राहिलं. त्याच्यामुळे फायनान्शियली अडचणी कोणाला आले, पण काही लोकांना फायनान्शियली अडचणी अत्यंत आल्या. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की जर तुमचं माइंड परत मनाकडे येतो आणि माइंड जर तुमचं स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण, कुठल्याही प्रकारचं तुमचं संकट जे असतं त्या संकटाला तुम्ही सहज मात करता. बी स्ट्रॉंग. शेवटचा प्रश्न तो होता, पण माझा डोक्यात एक प्रश्न आला होता, मनाचा विचार केला. ही तुमची कला पुढं चालवण्यासाठी तुमच्या घरातून, तुमच्या वारसातून कोणी आले पुढे? हो, माझी मुलगी जिने मास्टर्स इन मास मीडिया केलेलं आहे, किमया देशमुख नावाची. काय नाव? किमया देशमुख. काय नाव ठेवलंय? तिचं नाव किमया नाव यासाठी ठेवलं की मला आठवतं की मी एका मीटिंगमध्ये बसलो होतो. त्याच्यामध्ये तात्यासाहेब शेवाळकर, वसंत आपलं नादो महानोर, शिवाजीराव देशमुख असे आम्ही एकत्र बसलो होतो. आणि तात्यासाहेबांना मला माझा फार अभिमान की नाशिकचा जादूगार आहे, आपला यंग मुलगा आहे. तर ते मला सतीशराव म्हणायचे, सतीशराव जरा एखादा तुमचा प्रयोग दाखवा, तुमची किमया दाखवा असा शब्द त्यांनी वापरला. तर त्यावेळी मला लक्षात आलं की जर मला मुलगी झाली त्याचं नाव किमया ठेवणार. किमया म्हणजे मराठीमध्ये जादू म्हणतो, इंग्लिशमध्ये किमया आणि सरप्राईज, हिंदीमध्ये करिश्मा. तर मी असं त्याच वेळी निर्णय घेतला की मला जर मुलगी झाली, म्हणजे बघा 22व्या वर्षी 23व्या वर्षी मी हा निर्णय घेतला की मला मुलगी झाली तर मी तिचं नाव किमया ठेवणार, मुलगा झाला तर जादू ठेवणार. हो, असा तो हे होता. तर त्या मुलीला मी मोजके काही प्रयोग शिकवले की जगात ते प्रयोग तिच्याशिवाय जगात कुणालाच येत नाहीत. उदाहरणार्थ मी तिला आत्ता कॉल केला, आता आपण कुठे आहोत, काय करतो हे तिला काही माहीत नाही आहे. मी तिला कॉल करतो आणि तुमच्या मनात काय चाललंय ते ती सांगू शकते स्पीकरवर. मी एक तिला फोन लावतो, शेवटचा प्रयोग करूया आणि आपण तिला कॉल करूया माझ्या फोनवरनं. आता इथे काय घडणार आहे, रॅन्डमली सगळं घडणार आहे, ठरलेलं काहीही नाही. तर मी माझा फोन जो आहे तो एअर मोड होता तो काढला आणि आता मी फोन केला माझ्या मुलीला. तुम्हाला स्पीकरवरून आवाज येईल. आपण जस्ट किमयाला फोन लावूया आणि किमयाला रॅन्डमली प्रश्न विचारूया. बघा किंवा बेटा, मला इथे घरत साहेब बसले माझ्यासमोर आणि घरत साहेब मला हाताने एक आकडा दाखवतील, नंबर दाखवतील, तोंडाने बोलणार नाही. तू कुठे मला माहिती आहे, कुठेच तू? बाहेरच. बरोबर. तर ते हाताने जे एखादा आकडा दाखवतील, त्यांना जर संशय असेल की माझा कॅमेरा आहे याला मोबाईलला, तर मी कॅमेरा मागे करतो म्हणजे त्याला काही डाऊट येणार नाही. हाताने एक आकडा दाखवा, कुठलाही आकडा. हा आकडा. विल यू टेल मी दॅट नंबर बेटा? आता काय काम कर, ते काहीही वस्तू काढतील हातात, कुठलीही वस्तू घ्या हातात, कुठलीही वस्तू काढा. आता मला पटकन सांग ती वस्तू काय आहे. आता तुमचं आय कार्ड काढा किंवा तुमचं खिशातली नोट काढा, काही करा. तुम्ही काही करू शकता, असं नाही का. क्रेडिट कार्ड पण देऊ शकता, डेबिट कार्ड पण देऊ शकता, तुमचं आय कार्ड पण देऊ शकता, काही देऊ शकता, एनी डॉक्युमेंट. आता बेटा ह्या बँकेचं हे माझ्याकडे कार्ड आहे किंवा याचा कलर सांग. हा, की कलर सांग, कलर. मी म्हटलं किमया याचा कलर सांग, रंग सांग. मला त्यांचा जर त्यांनी बरोबर सांगितलं तर फक्त यांना कॅमेराला कळावं म्हणून फक्त असं हात करा, म्हणजे त्यांना कॅमेराला कळेल की ती बरोबर सांगते. बेटा, वुड यू लाईक टू टेल मी द लास्ट डिजिट नंबर ऑफ दिस कार्ड? डोंट टेल मी द पासवर्ड, जस्ट लास्ट डिजिट ऑफ दिस कार्ड. 5. बरोबर आहे, बरोबर आहे बेटा. आता एक काम करतील, ते कुठेतरी आपल्या शरीरावर टच करतील, अप्पर पार्टला. त्यांनी कुठे टच केला पटकन सांग. बरोबर आहे. बरोबर बेटा, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. सो दिस इज कॉल्ड टेलिकायनेसिस. इथे जे काही घडतं ते विश्वामध्ये, युनिव्हर्समध्ये नोंद होते
आणि आणि याला आपण जुन्या काळामध्ये आपल्याला जेवताना ठसका लागला, ती आई आजी म्हणायची तुला तुझी कोणती आठवण काढली. तर याचा अभ्यास कोणी केलाय का? तुम्ही केलाय. याच्या पाठीमागे सायन्स आहे, सायन्स आहे. शास्त्र आहे. तुम्ही तुमच्या मित्राला फोन करा आणि त्याला सांगा की माझी ज्या ज्यावेळी आठवण होईल त्या त्यावेळी फक्त तो दिवस, ती तारीख आणि ती वेळ लिहून ठेव. असे 10 वेळा कर, 8 वेळा ते मॅच होतात. तुम्ही त्याच वेळी ते काम तुम्ही करा आणि तुम्ही दोघं जेव्हा भेटाल तेव्हा तुमच्या दोघांच्या भेटी मॅच करा. तुमच्या 8 भेटी मॅच होतात. हे याच्यावर प्रचंड मोठा अभ्यास असतो. तो अभ्यास तुम्हाला असं वाटत असेल की जादू फक्त जादू म्हणजे हाताने ट्रिक करायची. ट्रिकच्या पलीकडे जादू असते, मनाची जादू असते, शरीराची भाषा असते. त्याच्यानंतर तुमच्या दोघांमधले जे संबंध असतात त्या संबंधाची जादू असते, रिलेशनशिपची मॅजिक असते. त्या रिलेशनशिपमध्ये मॅजिक कशी क्रिएट करावी ते आपण ठरवायचं असतं आणि ते ब्युटिफुल करायचं असतं. एक तुम्हाला अत्यंत आवडेल असा एक प्रयोग दाखवतो, ऑडियन्ससाठी दाखवतो. एव्हरीबडी, हा जो कोणी माझा इंटरव्ह्यू बघत असेल त्या सगळ्यांनी, आपण पण एक नंबर विचार करा 1 ते 10 पैकी. आणि लहानपणी मी जेव्हा कॉलेज होतो त्यावेळी हा प्रयोग मी आमच्या सरांना दाखवला होता. तोच प्रयोग मी दाखवतो तुम्हाला. एक नंबर विचार करा. नंबर विचार केला तुम्ही? हो, केला. 1 ते 10 पैकी, बरोबर. आता हा नंबर जो आहे, आपण जर माझा हा जो इंटरव्ह्यू बघत असाल तर आठवणीने बघा आणि तुम्ही विचार करा नंबर की एक मनात नंबर जो आहे 1 ते 10 पैकी नंबर मनात पकडा. हा नंबर आता तुम्ही डबल करा. डबल करा म्हणजे मल्टिप्लाय दॅट बाय 2. इयत्ता 8वीला असताना गणिताच्या शिक्षकांनी आम्हाला एक प्रयोग शिकवला होता. त्या प्रयोगावर हा जादूचा प्रयोग क्रिएट केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये माझा एक नंबर आहे आवडता, माझा लकी नंबर, तो त्याच्यात ऍड करा म्हणजे 8 त्याच्यामध्ये ऍड करा. त्या मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्ही आता पहिला नंबर पकडला, डबल केला, त्यात 8 मिळवा. मिळवला का? बरोबर. आता 8 मिळाल्यानंतर ती जी आकडा आहे त्याचा तुम्ही अर्धे करा म्हणजे डिवाइड बाय 2. हे बघा, डिवाइड बाय 2. ओके, बरोबर. आता नवीन नंबर तुमच्या मनात आला. हो. त्या नवीन नंबर मधून तुमचा ओरिजिनल नंबर जो आहे तो वजा करून टाका म्हणजे सबट्रॅक्ट युअर ओरिजिनल नंबर फ्रॉम दॅट नंबर. केला. आता तुमच्याकडे शेवटचा नंबर बाकी आहे जो मला माहित नाहीये. तुमचा नंबर वेगळा आहे, कॅमेरामन जो आहे त्याचा नंबर वेगळा आहे. परंतु हा नंबर तुम्ही मला सांगू नका. हा नंबर तुम्ही वेगळ्याच भाषेत कन्वर्ट करा म्हणजे वेगळ्या अल्फाबेटमध्ये कन्वर्ट करा. उदाहरणार्थ तुमचं उत्तर जर समजा 1 असेल तर ए म्हणा, 2 असेल तर बी म्हणा, 3 असेल तर सी म्हणा, 4 असेल तर डी म्हणा, 5 असेल तर ई म्हणा. अशा प्रकारे तुमचं कन्वर्ट करा. तुमचा तो नंबर, तो आकडा जो आहे, जो उरलेला आकडा, तो अल्फाबेटमध्ये कन्वर्ट करा. आता समजा तुमचा अल्फाबेट ए होता, त्याच्या पुढे बी येतो, तर त्या ए पासून तुम्ही आता एखादा कंट्री विचार करा. कंट्री बिगिनिंग फ्रॉम दॅट अल्फाबेट, नॉट द सिटी. फॉर एक्झाम्पल, नेशन. न्यूयॉर्क इज अ सिटी. सो यू कॅनॉट से अमेरिका म्हणू शकतो पण न्यूयॉर्क इज सिटी, न्यूयॉर्क नाही. दुबई इज अ सिटी. दुबई तुम्ही तर तुमचा जो उत्तर असेल अल्फाबेट जे तुमच्या मनातलं असेल त्याच्यापासून एखादी कंट्री विचार करा. आता त्या कंट्रीच्या पुढचं, ज्या अल्फाबेटच्या पुढचं अल्फाबेट जे आहे, समजा सी असेल डी, डी असेल तर ई, त्या पुढच्या अल्फाबेट पासून एखादं मोठा ॲनिमल, छोटा किंवा मोठा ॲनिमल, नो बर्ड्स, त्या ॲनिमलचा विचार करा तुम्ही पण. म्हणजे तुमच्या मनात 2 गोष्टी आहेत, एक ॲनिमल आहे, एक कंट्री आहे आणि त्या ॲनिमलचा रंग विचार करा. आता 3 गोष्टी तुमच्या डोक्यात होता, ॲनिमल, कलर अँड लोकेशन. सगळे थॉट्स तुमचे माझ्याकडे मनात पाठवा. परंतु तुम्ही सगळे काही जे चुकता आहात. देर आर नो ग्रे एलिफंट्स इन डेन्मार्क. थँक्यू. वाचक हो, आपल्या नव्या शहरच्या वाचकांना, दर्शकांना सतीशजी देशमुख यांनी जी जादू कलेच्या बद्दलची विस्तृत माहिती दिली त्याबद्दल सतीशजींचे मनापासून आभार. सतीशजी धन्यवाद. धन्यवाद. असंच येत राहा. असंच तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या काही इन्क्वायरीज असतील, या क्षेत्रामध्ये पुढे काही तुम्हाला अभ्यास करायचा असेल किंवा शिकायचं असेल, नाहीतर मी आता मोठमोठ्या कॅलिफोर्नियापासून तर निफ्टपर्यंत सगळं शिकवतोच आहे. तुम्हाला शिकायचं असेल तर कॉमेंट्स टाका सरांच्या इंटरव्ह्यूला. सर फार छान मोठे सिनियर पत्रकार आहेत. त्यांचं काम फार वाखाणण्यासारखं आहे. नवी मुंबईमध्ये विख्यात व्यक्तिमत्व ते देखील आहे. त्यांचा देखील मी माझ्या चॅनलवर इंटरव्ह्यू घेणार आहे काही दिवसांनी. कारण आमचं चॅनल जे आहे संपूर्ण वर्ल्डमध्ये जगातले सगळे इल्युजनिस्ट बघतात आणि मोठे मोठे सेलिब्रिटीज बघतात. तर तिथे आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेऊ. कारण
पत्रकारितेमध्ये आपण फार उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद.